काल अहिल्यादेवी नगरमध्ये महाराष्ट्र केसरीचं मोठं मैदान होतं. लाखो मल्लप्रेमी किंवा पैलवान प्रेमी तसेच मोठ्या प्रमाणावरती पैलवानांनी देखील त्या मैदानामध्ये उपस्थिती दर्शवली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते. तसेच विविध लोकप्रतिनिधी तसेच मोठमोठे पैलवान देखील त्या मैदानावर पाहायला मिळाले. त्याच मैदानामध्ये अंतिम सामन्याच्या वेळेस शिवराज द्राक्षे याच्या हातून रागाच्या रागाच्या भरामध्ये एक वेगळा प्रकार घडला, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. याच्यावरचं आपण साताऱ्याचे जे सुप्रसिद्ध पैलवान आहेत किंवा एक प्रशिक्षक, कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे, जे आपल्यासोबत आहेत साहेबराव पवार. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे स्वाभिमान सातारामध्ये. काल जो प्रकार घडला अहिल्यादेवी नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानामध्ये, जेवढंच पाहिजे तुम्हाला त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्याल? कशा पद्धतीनं तो तुम्ही हे झालेलं आहे? काय कुस्ती मैदानामध्ये तक्रार झाली, ही तक्रार काय फार मोठी झालेली नाही. उगाच त्याने गोंधळ केला. एक माणूस जमलं की त्याच्या मागे 10 माणसं पळत सुटायची. त्यातला हा प्रकार त्यानं हातानं मारण्याऐवजी तो एका बाजूला गेला, त्याने लाथानं उडवला. या 2 गोष्टी झालेल्या आहेत. त्या काय खुनशी झालेली नाही, काही नाही. कोणाकरता कोण करत आहे हे प्रकार असा घडतोच. त्या पद्धतीने हिचं घडलेलं आहे. या पृथ्वीराजनं व्यवस्थित कुस्ती केलेली आहे पहिल्यापासून आतापर्यंत. त्याला मार्क काही जास्त मिळाले. कुस्ती करताना चित्कार करताना थोडी कच्ची राहिलेली आहे. हे जे आहे असं हे व्हायला पाहिजे, राहिलं नाही, पण तशी कुस्ती झालेली आहे. अशा दृष्टीनं कुस्ती कोणी नाकारत नाही. आणि त्यांच्या विरुद्ध जे आता आहेत तेवढे लोक मात्र नाकारत बसतात की मोठे भांडणं झाले, अमुक झाले, पेपरवाले देतात. त्याला काय आपल्याला काय दोष नाही. पण तसं काही घडलेलं नाही. तिथल्या लोकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आणि चांगली जबाबदार माणसं आली. परंतु या कुस्तीमध्ये शिवराज द्राक्षे यांचा पराभव झाला. पंचांनी त्यांना पराभव घोषित केला त्यांचा. त्यावेळेस ती घटना घडली, म्हणजे पराभव झाल्यानंतर शिवराज द्राक्षेंनी पंचांची कॉलर धरली, लाथांनी त्यांना मारहाण केली. ते व्हिडिओ मध्ये सगळी महाराष्ट्रात दिसते. त्याचा निषेध नोंदवला जातो. किती मिनिटात झाली तुम्हाला सांगतो. शिवराजला त्या बाजूला गेला किंवा हा मागं गेला लगेच. अहो हे 2 मिनिटात सगळं एवढा कारभार झाला. गेला आणि त्याला असा हाणायला गेला, ते असं गेला. मग ते काय तो मागं सरला की हाणं गेला, अंगावर आल्यावर एक लाच मारली. ती व्यवहारी चुकीच होती. आज एवढा एक प्रश्न. आणि कुस्ती झाली का नाही, कुस्ती सगळ्यांना माहिती. शिवराज द्राक्षेचं 3 वर्षासाठी निलंबन केलंय, म्हणजे त्याला अलाउड नाही. त्याने घटनेप्रमाणे आमच्या घटना आहेत, त्या घटनेमध्ये कुस्ती नाही झाली, तक्रार केली, भांडणं केली, तर त्यांना 3 वर्षाकरता निलंबित केले. चुकायची ती पार्टी झाली. तिचा निर्णय झाला नाही तो. आता ही जी घटना घडली महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कालच्या दिवशी, आता जे नवीन उमेदीचे पैलवान आहेत, जे महाराष्ट्र केसरीसाठी ट्राय करतायत किंवा महाराष्ट्र चॅम्पियन असेल किंवा कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं आता एक उत्साह निर्माण होतोय कुस्तीबद्दलचा, परंतु कालच्या घडलेल्या घटनेमुळे एक वेगळं स्वरूप पाहायला मिळतंय कुस्तीकडे बघण्याचं. तर आव्हान काय कराल नवीन जे बोलताय हे असलं आव्हान, हे तक्रारीचं आव्हान झाल्यानंतर पुढं कुस्तीवर परिणाम होईल नाही. 2 खून झाले तरी मैदान कधी बंद पडली नाहीत. मैदान बंद पडले नाहीत, परंतु एक पैलवान की करत असताना हे खेळ आहे. खेळताना कोणाला कोणी सांगायचं काय? तुम्ही खेळायला लागल्या काय सांगणार तुम्ही? आम्ही जाऊन तिथं सांगणार नाही. ह्या गोष्टी मैदानामुळे होतातच. गरज पेरूनच कुस्ती करायची असते. हे डोक्यात घ्यायचं नसतं. हे होते साहेबराव पवार, ज्यांनी आपल्याला संपूर्ण जे काल घडलेलं घटना आहे, जे काही प्रकरण आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती देऊन एक पैलवानांना आश्वासित केले की हे जे कुस्तीचं मैदान आहे, या मैदानावरती अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात.